नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा हा व्हिडिओ आहे खास शेवटपर्यंत बघा, कारण आपली परंपरा, आपल्या जुन्या चालीरीती जपणारा गोंधळ मला या व्हिडिओद्वारे बघायला मिळणार आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जास्तीत जास्त शेअर करा आणि चला तर मग. म्हणून शुभ कार्यासाठी प्रथमतः या विघ्नहर्ता देवाची पहिली पूजा. आधी नमावे गणाला, मग त्या कुलस्वामी देवाला आधी करावे गणाचे नमन, नंतर मिळूया सर्वजण. म्हणून आजचा इंदुलकर परिवार, आलेले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, शेजारी पाजारी यांना काहीतरी आमंत्रण केलं. अहो आमंत्रण केल्याशिवाय कोणी कोणाकडे जाऊ शकत नाही. तुम्ही काही बिना आमंत्रण केले का? कोणवर आमंत्रण? आमच्या ताई हो. त्यांचं आमंत्रण नाही. हो, म्हणजे आमंत्रण केल्याशिवाय कोणी कुणाकड जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या देवांना सुद्धा आमंत्रण करायचं म्हणले. आणि ह्या रुक्मिणी अपार्टमेंट मध्ये हा. 5व्या माळ्यावरती इंदुलकर परिवारामध्ये या ठिकाणी देवांना गोंधळाचं आमंत्रण करायचं कसं म्हटले? आव तुळजापूरची गोंधळाला नावे.
आपलं हे कुलदैवत काय आहे आणि ह्या देवाचं काय करावं लागतं हे जर आई वडिलांनी आताच्या ह्या नवीन पिढीला जर दाखवलं, माहिती करून जर दिलं तर आत्ताची नवीन पिढी असं हे देवाचं देवकार्य करणार. पाहिजे का नवीन पिढी आताची? हा आत्ताच्या आताच्या नवीन पिढीचे देव धर्म हरी भजन कीर्तन सगळे गेले 3G 4G 5G सगळे मोबाईल आता AI मध्ये घुसले सगळे देव. AI मध्ये सगळे आलेत. म्हणून या देवाची सेवा म्हणजे अहो सेवा जर केली तर मेवा मिळतो. नाही तर मनी नाही भाव. हा. आणि देवा मला पाव. बाबूचा वडापाव खाव. फेमस आहे इथे विले पार्ले मध्ये. असं आहे का? हो बाबूचा वडापाव. तुला माहिती होत? हो मी माहिती आहे मला. मी खातो. हो. अरे ते खायचं झालं ना, हा हा. देवा मला पाव. म्हणजे आजचा हा कुलदेवताचा विधी याला काय म्हणायचं? कुलाचार. आणि ह्या कुलाचं आचरण करण्यासाठी हे कुलदेवाचं तर देवकार्य म्हणून आपल्याला हा गोंधळ करावा लागतो. पण हा जगदंबेचा गोंधळ आपल्याला केव्हा केव्हा घालावा लागतो. प्रथमतः म्हणजे लग्नाच्या टायमाला गोंधळ कोण करतात? ब्राह्मण समाजामध्ये लहान मुलाची मुंज करतात. आणि त्या मुंजीच्या टायमाला सुद्धा असा घड भरतात आणि तो गोंधळ कोण घालतात. तसेच नवरात्रामध्ये 9 दिवस अंबिका घटस्थापना कोण बसते. त्या नवरात्रामध्ये सुद्धा काही भाविक मंडळी अंबाबाईचा गोंधळ करतात. कोणी हौसानं घालतं, कोणी नवसानं घालतं तर कोणी मने भावाप्रमाणे अंबाबाईचा गोंधळ कोण घालतात. आणि हा अंबा पण हा अंबाबाईचा गोंधळ आपल्याला का म्हणून घालावा लागतो. आपल्या घरामध्ये गोंधळ होऊ नये, गोंधळ माजू नये म्हणून कुलदेवाचं तर देवकार्य म्हणून गोंधळ घालण्याची प्रथा आहे. ही काय नवीन अशी मांडणूक नाही. का नवीन अशी काही प्रथा नाही. पिढ्यानपिढ्या देवादिकांपासून चालत आलेली परंपरा. ब्रह्मा विष्णू महेश या देवानी सुद्धा अंबाबाईचा गोंधळ कोण घातला म्हणले? वीर पुरुष शिवाजी महाराज. तुळजापूरची भवानी माता प्रसन्न झाली, भवानी तलवार कोण दिली. मग त्या महाराजांनी सुद्धा अंबाबाईचा गोंधळ कोण घातला? संत तुकाराम महाराज. वाळवंटाच्या ठिकाणी चंद्रभागेच्या ठिकाणी अंबाबाईचा घट भरला आणि ते गोंधळ कोण घातला? पण असे या जगदंबेचे गोंधळ होतात कुठे असे गोंधळ म्हणले गिरी इंदरी चत्रसिंगी कोल्हापूर तुळजापूर माहूरगड वणी दिंडोरी सप्तशिंगी. ज्या ठिकाणी या जगदंबेने रहवास केला जगदंबा जाऊन बसली, त्या ठिकाणी या जगदंबेचे गोंधळ होतात. राहिले साहेब आपल्या विले पार्ले मध्ये आपल्या इंदुरकर परिवारामध्ये कोण? कुमिनी अपार्टमेंट मध्ये इंदुरकर परिवारामध्ये कोण मांडले. हा समय तो समय झाला. ड्युटी दीपमाळ पाजळली. 5 पड्याची उठरेल तेल जळालं. भक्ताच्या पाठीमागचं विघ्न कोणतं. म्हणून आजची ही कुलस्वामीने आमची भैरी भवानी माता आज आपल्या घरी पाहुणे रूपाने कोण आलेली आहे. आपल्या घरी एखादा पाहुणा आला म्हणजे त्याचा किती सत्कार करतो. या बसा, पाणी घ्या, चहा घ्या, जेवण करा, नाश्ता करा. आणि जवळच असेल तर जेवण घ्या. आपल्या शक्तीनुसार त्या पाहुण्याचं स्वागत करतो. तशी आजची ही कुलस्वामीनी बैरी भवानी माता आज आपल्या इंदुरकर परिवारामध्ये पाहुणे रूपाने आल्यानंतर त्या पाहुणीचा सत्कार करण्यासाठी तुम्हा गोंधळी मंडळींना आमंत्रण केलं. आल्यावर आमंत्रण केले बरं का. हो. अंबाली पावनी गणयनी पावनी. अंबाबाई आज आपल्या इंदुरकर परिवारामध्ये पाहुणे रूपाने आल्यानंतर अंबाबाईचा अवतार तिथून एक, जगदंबा तिथून एक, भक्तांसाठी वेगवेगळे रूप घेतले
आणि वेगवेगळ्या नावाने ही जगदंबा राहू लागली. पण पहिला अवतार या जगदंबेनं घेतला कुठं म्हटलंय? पहिला अवतार घेतला या अंबाबाईनं आधी मैरा कर्नाटक. आणि या कर्नाटक मध्ये सौंदतीची यल्लम्मा म्हणून या जगदंबेनं पहिला अवतार धारण केला. कुलस्वामी खंडेरायाचा अवतार सुद्धा त्या कर्नाटक मध्ये कोण झाला? आदी मैलार म्हणून कोण गाव आहे? आणि त्या आधी मैलाडमध्ये या कुलस्वामी खंडेरायानं पहिला अवतार धारण केला. विठ्ठलाचा अवतार सुद्धा त्या कर्नाटकामध्ये कोण झाला? माझा कानडा राजा पंढरीचा. म्हणून या कानडा देशातून देव आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण आणि आले? ह्या महाराष्ट्रामध्ये या अंबाबाईनं पहिलं शक्तीपीठ निर्माण केलं ते कुठं? माहूरगडावरती. माहूरगडची रेणुका माता. नांदेड जिल्हा किनवट तालुका. हा. आणि त्या माहूरगडावरती या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये पहिलं शक्तीपीठ निर्माण कोण केलं? तिथून जगदंबा आली तुळजापुरामध्ये. तुळजापुरामध्ये येऊन तुळजा भवानी म्हणून कोण राहू लागली? शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली. भवानी तलवार कोण दिली? आणि त्या ठिकाणी या अंबाबाईनं दुसरं शक्तीपीठ निर्माण केलं. तिथून जगदंबा कोण निघाली? आधी म्हणले कोल्हापूरमध्ये. महालक्ष्मीच्या नावारूपाने ही जगदंबा कोण ओळखू आणि लागली? त्या कोल्हापूर वाशांना प्रसन्न त्या ठिकाणी अंबाबाईनं तिसरं शक्तीपीठ निर्माण कोण केलं? तिथून जगदंबा आली खानदेश देशामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर. सप्तशृंगी 18 भुजाची नार. हा. आणि त्या वणीच्या डोंगरावरती या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ निर्माण कोण म्हणून केलं? आपल्या महाराष्ट्रामध्ये अंबाबाईचे 3.5 शक्तीपीठ मानले जातात. बरोबर आहे. अंबाबाईचे पुष्कळ अवतार आहेत. हा हा. अनेक अनेक ठिकाणी कुलस्वामींनी जाऊन बसली. मग ही जगदंबा भवानी आज आपल्या घरी गोंधळासाठी आली कशी? आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला. आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला. आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला. आई ग अंबाबाई आज आली हा. की जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता. रेणुका माता. तर या रेणुका मातेचा नित्य नियम काय? तो रोज सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी स्नान संध्या करून नदीकाठी कोण यायची? नदीकाठी कोण यायची? आपल्या सत्वानं वाळूचा कलश तयार करायची. हा. आणि त्या कळसामध्ये पाणी भरून आश्रमामध्ये कोण यायचं? आश्रमामध्ये कोण यायची? असा त्या रेणुकेचा नित्य नियम कोण चालू होता. हा. आता ह्या जमदग्नी ऋषींची तपश्चर्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना प्रश्न- या तपश्चर्येमध्ये रेणुकेचा रेणुकेचा सुद्धा संबंध होता. पण प्रश्न पडला त्या इंद्राला हा. की जर अशीच या जमदग्नी ऋषींची तपश्चर्या जर दिवसेंदिवस जर वाढत गेली तर आपलं इंद्रपद जाईल काय अशी चिंता त्या इंद्राला कोण वाटू लागली. आणि म्हणून त्या इंद्राने एक युक्ती शोधून काढली. हा. नेहमीप्रमाणे रेणुका माता नदीकाठी आल्यानंतर हा. आपल्या सत्वानं वाळूचा कलश तयार करून करून आणि तो नदीमध्ये पाण्यात बुडवत असताना हा. आणि त्या पाण्यामध्ये चित्ररथ गंधर्व चाळे करताना त्या रेणुकेला दिसले. हे पाहून त्या रेणुकेचं मन विचलित झालं. आणि हे अंतर्ज्ञानानं त्या जमदग्नी ऋषींना कोण कळलं. कळलं. आता कळल्यानंतर तो जमदग्नी ऋषी संतापानं क्रोधिष्ट कोण झाला? हा. लालबुंद झाला. हा. आणि त्याने आपला पुत्र परशुराम परशुराम यास आज्ञा केली की बाळा पुत्र परशुरामा, हा. तू आत्ताच्या आत्ता आपल्या आईचा शिरच्छेद कोण करायचा म्हटले. म्हणून त्या परशुरामानं आपल्या वडिलांची आज्ञा कोण ऐकली आणि तो हातामध्ये परशु घेऊन आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी कोण निघाला. निघाला. आई जवळ आल्यानंतर त्याने आईला मातृवंदन केलं. हा. आणि त्या परशुरामाने परशुने आपल्या आईचा शिरच्छेद कोण केला. धडा वेगळं शिर कोण झालं. आणि त्या शीर्षातून आवाज आला आवाज आला की बाळा पुत्र परशुरामा, हा. तू ज्यावेळेस मला अग्नी देऊन आश्रमाकडे कोण जाशील जाशील त्यावेळेस मागे वळून पाहू नकोस म्हणे. मागे वळून पाहू नकोस म्हणले. म्हणून त्या परशुरामाने आपल्या आईला अग्नी दिली. हा. आणि आश्रमाकडे जात असताना हा. थांब बाळा मी सुद्धा आले. त्या ठिकाणी आकाशवाणी कोण झाली. असा आवाज आल्यानंतर त्या परशुरामाने लगेच मागे वळून पाहिलं. हा. पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी आकाशवाणी झाली हा. की बाळा पुत्र परशुरामा, हा. तुझी आणि माझी भेट पुन्हा कधी होणार नाही. पण संकट काळामध्ये तू ज्यावेळेस माझा असा गोंधळ घालशील त्यावेळेस मी तुझ्या हाकेला धावून आणि म्हणून जगरहाटीमध्ये हा गोंधळ विधी सुरू झाला. सुरू झाला. पुढे अवतार कार्य संपण्यापूर्वी हा. या परशुरामाने आपल्या अंगाची मळी काढली. हा. त्याचे 2 पुतळे तयार केले. त्याला संजीवनी रूप प्राप्त करून दिलं. हा. आणि तेच ते हे गोंधळी हा. आई जगदंबेचा गोंधळ सादर करू लागले. हा. मग हा गोंधळ तुम्ही आम्ही लोकांनी नाही त्या घातला. देवादिकांना सुद्धा तो गोंधळ चुकलेला नाही. मग तो गोंधळ झाला कसा म्हटले. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी.
असा घालावा गोंधळ वाजवा वाजवा हरिनाम संबळ 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ जेथे विठूची रावळ तेथे तुकयाचा गोंधळ काम क्रोध बकरा मारा तुझा रुक्माईच्या वरा ही फक्त जगदंबा भाजी भाकरीची पुरणपोळीची भुकेलेली ती आहे म्हणत नाही मला कोंबड पाहिजे बकर पाहिजे. पण त्याचे ते दैत्य असतात रक्षक असतात हा. त्यांना तो बळीचा बकरा आणि कोंबडा कोण लागतो हा. मग असा हा जगदंबेचा सोहळा चालू चालू असताना असताना महाराष्ट्राचा कुलदेव श्री खंडेराया खडक फोडून घेतो ठाव गीत पाहतो भक्ताचा अनुभव हा. चैत्र पौर्णिमा चंपा षष्ठी 6 महिने सोमती पौष पौर्णिमा चैत्र पौर्णिमा अशा दिवशी त्या गड जेजुरीला यात्रा भरते ज्याप्रमाणे पंढरीचा वारकरी कालच झाली आषाढी एकादशी लाखोच्या संख्येने त्या पंढरपुरात भाविक त्या ठिकाणी होते आषाढी कार्तिक कधी वारी चुकत नाही. तसंच हा कुलस्वामी खंडेरायाचा भक्त सुद्धा वर्षातून 4 वेळा या देवाची यात्रा भरते पण ह्या कुलस्वामी खंडेरायानं भक्तांसाठी अनेक ठिकाणी अवतार धारण केले. पालीचा खंडेराय झाला कोरठणचा खंडेराय झाला नळदुर्गाचा खंडेराय धामणीचा खंडेराय झाला धामारीचा खंडेराय झाला वडदचा खंडेराय झाला हा. दावडीचा खंडेराय झाला बाळाजीचा खंडेराय पण झाला. प्रख्यास्थान आपलं जेजुरी कोण मानलं जातं जास्त करून भक्त मंडळी जेजुरीला जातात. त्या कडेपठारावरती त्या कुलस्वामी खंडेरायानं अवतार धारण केला हा. मग त्या कुलस्वामी खंडेरायाला सुद्धा या ठिकाणी आमंत्रण करायचं कसं म्हटलंय आधी मैराळा मुळ ठाण आहे कानड्या मुलकाल येळकोट 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 येळकोट
कोण राहिले तुझ्या? नमस्कार. नमस्कार. आज माझ्या सख्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने आजच्या गोंधळाला आपली भेट झाली. तुमचं नाव एकदा सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? एकनाथ मनोहर उगले. आणि तुमचं? मी रवींद्र एकनाथ उगले. आणि साधारण किती वर्ष तुम्ही आमची ही तिसरी पिढी आहे जवळजवळ. तिसरी पिढी आहे? हो, आजोबापासून वडील आणि मी आणि माझी आता ही चौथी मुलगा, पिढी आहे. चौथी पिढी चालू क्या आहे बात आता. आहे. आज एकदम सविस्तर आम्हाला गोंधळ कथा आणि म्हणजे का करतात, कसा करतात हे सगळं सविस्तर तुम्ही सांगितलं आणि एक आधुनिक पद्धतीने पण त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जोड दिली होती. मग काय सांगाल, आधीचे जे गोंधळ व्हायचे आणि आताचा गोंधळ किती फरक झालाय? आत्ताचे पूर्वीचे गोंधळ रात्रभर चालायचे. लोकांना वेळ होता, लोकांना सगळ्या सुखसोयी होत्या, सगळ्या गोष्टी अवलंब होत्या, लोकांना वेळ पण होता ऐकण्यासाठी. नाही, बरोबर आहे. आत्ताचं म्हणजे काय, आताचं एवढं धावतं जीवन आहे, फक्त देवदेव कार्य करायची, कथा वगैरे अशा गोष्टी काही होत नाही. नाही. आणि सगळं ह्या मुंबईचं जीवन धावतं असताना हा. आणि फक्त विधी मार्ग हा तासा गोंधळ होत होता. हो हो हो, बरोबर आहे. आता गोंधळ आता शहरात पण आता तुम्ही करता, हो. तर कितपत फरक वाटतो? म्हणजे गावच्या ठिकाणी जो गोंधळ होतो आणि शहरातला गोंधळ हा आटोपशीर असतो. गावातला गोंधळ जसं तुम्ही बोललात की रात्रभर असतो. रात्रभर चालू. गावातला गोंधळाचा फरक काय की गावाला मोठं अंगण असतं घराबाहेर, त्या अंगणामध्ये हा गोंधळ त्या ठिकाणी मांडला जातो. त्या ठिकाणी रात्रीचा जेवण खावणं सगळ्यांची झाली की तो गोंधळ त्या ठिकाणी सुरू व्हायचा. त्या ठिकाणी सकाळी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तो प्रोग्राम कथा व्हायची त्याच्यामध्ये. त्यानंतर तो रंगून एकदम तो व्हायचा. आणि पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, वीज बरोबर नव्हती, आहे. त्यामुळे त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये मशालीमध्ये त्या ठिकाणी तो गोंधळ सादर हा, व्हायचा. दिवट्या मशाली दिवट्या मशाली पेटवून. आणि त्याच्यामध्ये तो गोंधळ आणि एक कथानक त्या ठिकाणी सांगून तो गोंधळ रंगायचा. आज तुम्हाला भेटून आम्हाला इतकं छान वाटलंय ना, आणि इतकं सविस्तर पद्धतीने तुम्ही गोंधळ आजच्या आधुनिक पिढीला पण समजावलेला आहेत आणि असंच पुढच्या पिढींपर्यंत हा गोंधळ तुम्ही करत राहाल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि सगळ्या प्रेक्षकांना हे पण सांगायचं आहे की तुम्ही झी मराठीवरती पण बऱ्याच सिरियलमधनं पण काम केलेलं आलेला आहे. आहे. आम्ही झी मराठी अवॉर्ड 2022 मध्ये सुद्धा आमचा कार्यक्रम झालेला आहे. शाहीर विठ्ठल जांभूळाख्यान, त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ हा जांभूळाख्यान म्हणजे तो गोंधळाचा प्रकार आहे, तो सादर केलेला आणि आहे. आत्ता ज्या ठिकाणी वीणा दोघातली तुटेना या ठिकाणी झी मराठीवरती जी मालिका सुरू आहे त्यामध्ये सुद्धा आमचा गोंधळाचा कार्यक्रम झाला. आणि स्टार प्रवाहावरती हळद ऋषी कुंकू असलं यामध्ये आत्ता सुद्धा आमचा कार्यक्रम मागच्या झाला. महिन्यात झालेला. अच्छा, हा. क्या बात आहे. म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही म्हणतात ना, टीव्ही वरूनही महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गोंधळ ही परंपरा पोहोचवता आहात. हो, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करूया, म्हणजे जर कोणालाही तुम्हाला कॉन्टॅक्ट संपर्क करायचा असेल गोंधळासाठी तर जरूर करू शकताय. म्हणजे असं नाहीये की गावालाच जाऊन गोंधळ होईल, तुम्ही शहरापर्यंत हा पारंपरिक गोंधळ जो आणलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. येळकोट येळकोट. जय मल्हार. अंबाबाईचा उदे उदे. आणि उद्याचं मला आमच्या बहिणीचं शुभकार्य आनंदाने पार पडलं पाहिजे. आपली आडकाठी येता कामा नये. असंच कृपाक्षेत्र आमच्या इंदूरकर परिवारावरती आणि आलेल्या भाविक मंडळांना बोला अंबाबाईचा उदे, सदानंदाचा येळकोट कडेकाळ महाराज की जय. जय. ठीक आहे. ठीक आहे. जरा सगळ्यांनी हात लावा. सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचे चांबले चांबले, अंबाबाईचा उदे उदे, कडेपठार महाराज की जय, खंडेराव महाराज की जय. येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट. जरा करा 5 तुकडे. काहीतरी म्हणतात तळी भरतात आपण. तळी भरतात. तळी चंपाषष्ठी श्रावणे सोमती पौष पौर्णिमा. हो आहे इथे आहे. धरा परत इकडे. सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचे चांबले चांबले, अंबाबाईचा उदे उदे, कडेपठार महाराज की जय, खंडेराव महाराज की जय. येळकोट येळकोट, जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.
आता हे 5 तुकडे तुम्ही उधळून घ्या. सदानंदाचा यांच्याकडे ते पिंट आहे इकडं. हा, यांच्याकडे. खिडकीत नाही करणार. हा. उभे राहा. तिकडे हा, उभे राहा आणि आणि बाहेर जाऊन तिथे हे करा. उधळून द्या सदानंदाचा येळकोट. आता याचे तुकडे करा आणि सगळ्यांना प्रसाद वाटून द्या. तुम्हीच करा, तुम्हीच करा, तुम्हीच करा. वास. सदानंदाचा येळकोट. हा, आता तुम्ही बसा. आणि टास्क काय? टास्क काय? बोल अंबाबाईचा उदे उदे सदानंदाचा येळकोट. तुमच्या हातात. सदानंदाचा येळकोट कडीपठार महाराज की जय. गोंधळ घातला घातला म्हणायचं, घातला. घातला. खाली करा. घ्या खाली. परत पुन्हा लावा. कुसेचा गोंधळ घातला घातला. देवांचा गोंधळ घातला घातला. वज हलकं का भारी हलकं म्हणायचं. वज हलकं का भारी हलकं. बोल अंबाबाईचा उदे उदे. थांबा, थांबा. आता तुमचं राहू द्या. आता थांबा, ठेवू नका ते. थांबा तसंच राहू. नाही, हे घ्या तुम्ही. आणि आता तुम्ही नाव घ्यायचं छानपैकी. आता सलोनी ती वाचूनच घेते. हे घे. भैरवीच्या सुरात आणि टाळांच्या तालात विपुलरावांचं नाव घेते मी गोंधळाच्या या सोहळ्यात. झाले. ओके. संबळाच्या तालावर आणि तुतारीच्या सुरात सलोनीचं नाव घेतो गोंधळाच्या तालात. अरे वा. बोल अंबाबाईचा उदे उदे सदानंदाचा येळकोट. आपल्या संस्कृतीप्रमाणे शेतातील समृद्धीचे प्रतीक म्हणून 5 उसांच्या मखरामध्ये आदिशक्ती कुलस्वामिनी देवीचे प्रतीक म्हणून कलश किंवा घट पूजला जातो. संबळ, तुणतुणं, झांजा या वाद्यांवरती गोंधळी देवी आईची स्तुती गातात. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील एक समृद्ध परंपरा म्हणजे गोंधळ आणि ही आजही जिवंत आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जास्तीत जास्त शेअर करा. येळकोट येळकोट जय मल्हार. अंबाबाईचा उदे उदे.